डबा भरून ठेवते तुमचा. आणि हा, आज लवकर या बर का. कशाला? त्या आपल्या वरच्या सिन्हा भाभी आहेत ना, त्यांच्या मुलाचा साखरपुडा आहे. त्यांनी आपल्यालाही बोलवले. ठीक आहे, जमलं तर येतो लवकर. हा, साखरपुड्यावरनं विचारायचं होतं तुम्हाला. काय हो, काय झालं शन्या आणि श्रेयसच्या लग्नाचं? मला काय माहित. काय माहिती म्हणजे? आता किती दिवस झाले काही ठरतच नाहीये. सगळं संत चाललंय. नाही, मी काय म्हणून राहिले, मी एकदा श्रेयसच्या आईला फोनच करून टाकते ना. नाही तर असं करते ना, श्रेयसशीच बोलते ना. राधिका, काय गरज आहे? तू कशाला पडते याच्यामध्ये उगाच? अहो, असं कसं? तुम्हीच तर मागे लागला होतात ना, तिला सोसायटीतनं बाहेर काढ म्हणून. मग आता? हो बरोबर आहे, पण मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आहे की नाही? मग ती शना इथे राहिली काय नाही राहिली काय, काय फरक पडतो? सोड ना. अहो, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण त्या शन्यावरती नाही ना. तुम्ही आणि शन्या सिंगापूरला गेल्या होतात. काय? असं मी नाही, महाजनी काका सांगत होते. म्हाताऱ्याला ना वेळ लागले, काही बरळत असतो मूर्खासारखा. हो का? मी तेच सांगितलं त्यांना. का नाही नाही, माझा तुमच्यावरती विश्वासच नाही, हे असं करणारच नाही. मग आता तुम्ही मला, आई बाबा सगळ्यांना फसवून असे थोडीच जाल सिंगापूरला. नाही ना जाणार. काय राधिका? आज जरी केला असतात तरी मला दिसलं असतातच की. आणि तुम्ही मला दिसलं असतात तर मी तुम्हाला असंच थोडं सोडलं असतं. चांगलं कुठून काढलं असतं. वा राधिका, हे आजकाल तुझी विनोद बुद्धी छान वाढत चालली आहे. मी आलो रेडी होऊन. तेवढं ठेवून द्या. हा? मी अथर्वच आवडते. यार शना, ये ना लवकर यार, किती वेळ लावतेस? चल ना लवकर. का हळूहळू काय? चल. शनाया, चल ना लवकर, किती वेळ वाट पाहतोय? आता चल ना बाई. ए, बाई वगैरे म्हणू नको मला. आणि सकाळी सकाळी ओरडायचं असेल ना तसं सांग, मी जाते. एक मिनिट, तू जरा शांत हो. हा बच्चा, काय झालंय तुला? का चिडचिड करतेस तू? एक काम कर, आपण आता इथून चल आधी, मग बोलूया. चल लवकर. का कशाला लवकर का जायचंय तुला इथनं? तसंही ऑफिस मध्ये जाऊन ओरडणारच आहेस. काल फोनवर ओरडलास आहेस, आत्ताही ओरडतोस आहेस. तुम्हाला अशी मला नाही बोलायचं तुझ्याशी. बच्चा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हा, मी ओरडतो ते काही उगीच ओरडतो का? तू काहीतरी चुकीचं करतेस म्हणून ओरडतो ना. आता ते क्रेडिट कार्ड. अरे, ते क्रेडिट कार्ड मी यूज नाही केलं, ते कसं ब्लॉक झालं मला माहित नाही. तुला किती वेळा सांगू मी? काय बोलतेस शनाया? क्रेडिट कार्ड तुझ्याकडे ओके, आता आपण नको बोलूया. आपण एक काम करू, शांतपणे कॉफी शॉपला जाऊ आणि तिथे एकदा निवांत बोलूया. ओके, चल. नाही, ठीक आहे. कॉफी शॉपला जायचं असेल तर मला एक प्रॉमिस करायचं. ते ब्लॉक झालेलं कार्ड तू परत चालू करशील. अरे बच्चा, थांब ना. आता लगेच का तो विषय? आपण निवांत बसून बोलूया ना. नाही, तू पहिले मला सांगते सुरू करणार आहेस का तू? नाही तर मी जाते. तू आपण बोलू ना, तर तू चल तर आधी. चालू करणार आहेस? पर करतो, तू चल ना आधी. ते कोणी बघायच्या आत निघूया ना आपण. चल कॉफी शॉपला जाऊन बोल. बस ये. कॉफी शॉप? कसली लाज नाही, कसली शरम नाही. यांचा अजूनही राजरोसपणे भेटणं चालूच आहे.
खरं तर मला हे आधीच कळायला हवं होतं. चुकले. मीच यांना ओळखू शकले नाही. तुम्ही मला फसवलंय. मी याचा पुरेपूर मोबदला घेणार आहे. मगच तुम्हाला कळेल का राधिका कशी येते. नाही तुम्हाला आणि शन्याला धडा शिकवला ना, तर राधिका नाव नाही माझं. कार्ड कधी अनब्लॉक करतो? अगं शनाया, आता परत परत तोच काय विषय? मी म्हंटल ना आपण कार्डचं बघूया ना यार नंतर. बघू काय बघू, आता कार मध्ये बसताना तू म्हणाला करतो म्हणून. हे तू कर, नाही तर मी निघते सूप पिऊन. शनाया स्टॉप इट यार. स्टॉप इट शनाया, काय चाललंय तुझा हट्टीपणा? हा, सतत स्वतःचाच विचार, दुसऱ्याचा काही विचारच नाही. मी इथे कशा कशाची डील करत असेल काही कल्पना तरी आहे का? कधीतरी माझ्या बाजूने विचार करून बघ ना. ती राधिका एकतर मला सतत हैराण करत असते तुझ्या आणि श्रेयसच्या लग्नाचा विषय काढून. आता परवा निघाली होती त्याच्याकडे डायरेक्ट जायला. मी थांबवलं कसं बस. तू परत ओरडणार आहेस मला? नाही ग बच्चा, मी ओरडत नाहीये तुला, पण यू ट्राय टू अंडरस्टँड ना. तरी आई बाबा राधिका या सगळ्यांची काही ना काही कारण काढून मला खोटं बोलावं लागतं. बरं, एक खोटं बोललं की त्याच्या पुढे 4 खोटी डिफेंड करायला बोलावी लागतात. आणि हे सगळं कोणासाठी? कोणासाठी? तुझ्यासाठी करतोय ना मी. तर तू जरा तरी कोऑपरेट कर ना मला प्लीज. पण आणि एक गोष्ट लक्षात घे, राधिका आता पूर्वीसारखी साधी भोळी राहिलेली नाहीये. माहितीये मला. ती नुसतं असं दाखवते की मला काही कळत नाही, पण सगळं कळत असतं तिला. आणि माझ्या लग्नाचा काय प्रॉब्लेम आहे? माझ्या लग्नाचा काय एवढा इश्यू करते ती? तिला मला एवढंच लग्न करायचं, स्वतःचं लग्न कर ना मग. माझ्या लग्नाशिवाय काही दिसत नाही का यार तिला? कसं दिसेल? नाही, सगळीकडे माझ्या बरोबर तूच दिसतेस ना. ऑफिस मध्येही माझ्या बरोबर तूच, घरी सुद्धा माझ्या शेजारी तूच. तरी सुद्धा मी ऐक, तरी सुद्धा मी सांगत होतो. अच्छा, तू थोडं तरी ऐकत जा ना माझं. सोसायटीमध्ये नसते आलीच राहिला तर काही प्रॉब्लेम झाला असता का? आणि आता तर राधिकाचा स्मार्टनेस अजूनच वाढणार आहे. का आता काय होणार आहे? कपूर सर, तो कपूर तिला वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट देतोय आपल्या कंपनीचं मसाल्यांचं. व्हॉट?